गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 5. उठल्या उठल्या ब्रश केला, सगळं आवरलं आणि मला गरम पाणी प्यायचं असतं म्हणून गरम पाणी पिलं. त्यानंतर अंघोळ वगैरे केली, कुकर लावला आणि इडली करायची होती म्हणून इडलीसाठी चटणीची तयारी केली. म्हणजे नारळ मी रात्रीच फोडला होता आणि इडलीची थोडी तयारी केली. त्यानंतर देवपूजा केली, कारण देवपूजा पटकन केलेली बरी असते, नाहीतर मग खूप उशीर होऊन जातो. मग काही ते चांगली वाटत नाही देवपूजा करायला. कसं सकाळ सकाळी केले की मन एकदम प्रसन्न होऊन जातं ना, छान वाटतं एकदम, अगरबत्तीचा वास वगैरे. त्यानंतर चहा ठेवला आणि चहा मला पिल्याशिवाय सकाळची कामं काहीच होत नाहीत. अशी ते नाही का व्यसन लागल्यासारखं काम झाले. चहा म्हणजे जीव की प्राण असं झालेलं आहे. चहा शिजायला लागला तर आमच्या मॅडम उठल्या. त्यांना जरा असं जवळ घ्यावं लागतं म्हणून जवळ घेतलं आणि तिला ब्रश करायला पाठवलं. मग मस्तपैकी मी चहा घेतला. तोंड असं सुजल्यासारखं झालेलं आहे बरं का. माझी आंघोळ वगैरे झाली आहे, तरी पण असं तोंड सुजल्यासारखं झालेलं आहे सकाळ सकाळी थंडीमुळं. आणि ते चहा पिल्यानंतर इडलीचं पीठ छान भिजलं होतं बघा, किती छान फुगलं आहे ते पीठ. त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायचं होतं म्हणून ते घातलं. आणि त्यानंतर मग बरीच कामं, इडलीची काय ते चटणी केली. त्यानंतर कुकर लावलेला, कुकरमध्ये भात आणि डाळ लावलेली सांबारसाठी. कुकर पण झाला. भात बघा किती छान झालेला आहे. लागलंच दोन्ही पण लावून घेतलं. कधी नाही लावत, म्हणजे जर सांबार करायचं असेल तर भात आणि डाळ एकत्र लावते, नाहीतर सेपरेटच छोट्या कुकरमध्ये भात लावत असते. थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकून मी असं पातळ केलं. आणि त्यानंतर मग सांबारला छान अशी फोडणी दिली. तडका खूप छान बसला होता आणि खूप छान असं सांबार झालं होतं. आता मी तुम्हाला दाखवतच आहे बघा. इथं मी सांबार करायला ठेवलेलं आहे पातेलं. त्याच्यामध्ये तेल टाकणार आता. तेल गरम होते तोपर्यंत लसूण असा छोट्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला. आणि मला असा छोटा खलबत्ता हा खूप आवडतो. ह्याच्यापेक्षा मोठा पण आहे, पण हे छोटं तेवढंच बरं पडतं. आणि हात पुसून पुसून मी साईडला इथं कापडला पण पुसत असते, पण पॅन्टला पण असं कापड घेऊन हे करण्यापेक्षा पॅन्टला पण पुसलेलं असतं. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवत आहे, मी लागलीच सांबार फोडणी टाकणार आहे. आणि सांबार तर सगळ्यांना येतं. मी कसं बनवले, काय बनवले तर काही इतकं तर मी दाखवलेलं नाही आहे. पण एक जस्ट तुम्हाला कसं कसं धावपळ असते हे दाखवण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे. नॉर्मली सांबारमध्ये तर लसूण, कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता हे सगळं टाकतात. थोडंसं आंबट, तिखट, गोड अशा टाईपमध्ये सांबार असतं. जर शेवग्याची शेंग अवेलेबल असली तर मी शेवग्याची शेंग पण टाकते, पण आता टेरेसवर झाडाला लागलेत पण मी तोडून आणलेल्या नाही आहेत. तर आमच्या टेरेसवरच शेवग्याच्या शेंगा भरपूर असतात आणि खूप छान लागतात त्या शेंगा. आणि अशा पद्धतीनं आता तुम्हाला मी दाखवते, किती छान दिसत आहे. आणि सांबार तर तयार होतच आहे. आणि त्यानंतर सांबार वगैरे सगळं झाले, स्वयंपाक झालेला असतो. पण मुलीचं आवरून तिला स्कूलमध्ये सोडून, तिला स्कूलमध्ये सोडल्यानंतर गार्डनमध्ये वॉकिंग करून हे सगळं येईपर्यंत मला गार्डनमध्ये फक्त 20 मिनिटच जाते मी. हे सगळं करून येईपर्यंत 8 किंवा 8ला 5-10 मिनिट कमी असताना मी घरी पोचते. आणि आल्यावर मग मी बाकीची कामं करते. पण जायच्या आधी मला नाश्त्याचं माझं सगळं होतंच ते 7 वाजता, म्हणजे 8 वाजता घरी सगळ्यांना नाश्ता लागतो. त्यामुळं आल्यावर मी 8 वाजताच पोचते. त्यामुळं इतकं घाईघाईत करण्यापेक्षा मी जायच्या आधी सगळी तयारी करून जाते. एखादं काय असेल तरच मी थोडंसं काम वॉकिंग करून आल्यावर करण्यासाठी ठेवते, कारण परत लगेच 9 वाजता मला क्लास असतो. त्यामुळं मला परत वेळच नसतो करायला. त्यामुळं मला सकाळी लवकर उठलं की शक्यतो माझ्या 7 म्हणजे मुलीला सोडायला मी 7 वाजता तर जात असते. 7:05-10ला, 7 किंवा 7:05 वगैरे. तोपर्यंत माझा नाश्ता आणि स्वयंपाक, म्हणजे स्वयंपाकाला काही भाजी आणि चपाती तर तयार झालेलीच असते. आणि नाश्ता आज भात मी त्याच्यामध्ये लावलेलं, त्यामुळे भात पण झाला. पण नेहमी भात मी नंतर मग गरम गरम लावत असते. आता इथे इडल्या शिजायला ठेवलेल्या आहेत. म्हणजे उकडायला ठेवलेल्या आहेत, शिजायला नाही, उकडायला ठेवलेल्या आहेत. इडली झाल्यानंतर मग तुम्हाला मी सगळं थोडं थोडं दाखवेलेच. आणि बऱ्यापैकी थोडंसं व्हिडिओ घ्यायचं राहिलेलं असतं, कारण एवढी गडबड असते. तिचं पण आवरायचं असतं, तिला स्कूलमध्ये सोडायला पण जायचं असतं. त्यामुळे व्हिडिओ घेणं इतकं नाही होत, कारण व्हिडिओ करत बसलं तर अजून मला खूप लेट होईल. त्यामुळे मी जास्त थोडं थोडंच घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर सुक्या भाजीमध्ये मी वाटाणा केलेला आहे. वाटाणा पण खूप छान झाला आहे खाऊन. म्हणजे आता जेवण वगैरे झालेले आहेत त्यामुळे खूप छान झाला होता. डब्याला वाटाणे केला आणि हे सगळं करताना ओट्यावर इतका पसारा होत असतो. आणि बाकीचं नंतर ते सगळं, कारण प्रत्येक गोष्ट घ्यायलाच लागते त्यामुळे ओट्यावर भरपूर पसारा होतो. तर वाटाण्याला फोडणी टाकते
आणि वाटाणा झाल्यानंतर मग ईशाचं आवरते, वेणी वगैरे घालावी लागते. बाकी बऱ्यापैकी ती सगळं तिचं आवरत असते. वेणी वगैरे नाही होत, पण केस गुंता वगैरे झाला असलं तर तिलाच मी आधी काढायला वगैरे लावते. त्यामुळे माझं 5-10 मिनटं तरी तिथं वाचतात. सॉक्स वगैरे सगळं तिचं ती घालत असते. सगळं डोक्यात वगैरे घालायचे, बेल्ट सगळं ती स्वतः एका जागी घेऊन ठेवत असते. इव्हन तिची स्कूलची बॅगसुद्धा ती स्वतः भरत असते. एवढी ती शहाणी आणि मॅच्युअर झालेली आहे. त्यामुळं ते काम तिचं करते. आंघोळ वगैरे सगळं तिचं ती करते. मी इकडे किचनमध्ये असते तोपर्यंत ती स्वतः सगळं आवरत असते. त्यानंतर तुम्ही आता सगळा व्हिडिओ पुढे बघाच, मी काय काय केलेले आहे ते. आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. कारण हे माझं चॅनल आता नवीनच आहे, हे मी परत सांगते. कारण अजून माझी दुसरी 2 चॅनल ती खूप चांगली चालतात. पण मी जास्त सगळ्यांना सारखं सांगत नाही की मला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. मी असलं जास्त काही बोलत नाही. ॲटोमॅटिक मनानं होईल ते होईल असं असतं. तर चला, पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा. शो नगते चल, उशीर होतोय. चल, चला पटकन. इशू आता करायचं आहे ब्रेकफास्ट. मी 5 वाजता उठलेली आहे. माझी इडली, चटणी, सांभर, चपात्या आणि वाटाण्याची उसळ सगळं झालेलं आहे. मुलीला सोडून आले स्कूलमध्ये. गार्डनमध्ये जाऊन वॉकिंग केले. वॉकिंगला फक्त 20 मिनटं मिळाली. बरोबर मी 8ला 10 मिनिट कमी असताना, म्हणजे तिला 7:20ला स्कूलमध्ये सोडली.
बरोबर बघा स्कूलमध्ये गेले आणि बेल वाजली. असं सकाळचं धावपळीचं रुटीन असतं.